डोमेस्टिक व्हायलन्स व्हिडिओ पार्ट नंबर 7 आणि सेक्शन 17. अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे हा सेक्शन 17 महिलांसाठीचा, की त्यांना मान्य न्यायालयामध्ये अशी मागणी करता येते की त्यांना पतीच्या घरात राहण्याची परमिशन मिळावी अथवा तिच्या राहण्याची सोय करावी. परंतु यासाठी त्या पत्नीला किमान प्रथमदर्शनी हे सिद्ध करावं लागतं की तिच्यावर पती अथवा इतर जबाबदार यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे. आणि हा थोडासा एकतर्फी असणारा सेक्शन असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे यामध्ये जर तुम्हाला डिफेंड करायचं असेल, विरोध करायचा असेल, तर पतीला मात्र खूप पुराव्याने हे सिद्ध करावं लागतं की तिला असा कोणताही त्रास त्याच्यातर्फे झालेला नाही. सेक्शन 7. नमस्कार. नेहमीप्रमाणे आपल्या भेटीस आज नवी मुंबई वाशीमधून आलेलो आहे. तर आजचा जो डोमेस्टिक व्हायलन्सचा पार्ट आहे तो पार्ट क्रमांक आहे 8 आणि सेक्शन असणार आहे 18. तर सेक्शन 18 बद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. सेक्शन 18 म्हणजे काय असतं डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये, तर प्रोटेक्शन ऑर्डर्स. प्रोटेक्शन ऑर्डर्स म्हणजे काय की ज्या गोष्टींपासून पत्नीला पती किंवा त्याच्या नातेवाईकांपासून संरक्षण पाहिजे असा सेक्शन 18. तर केस दाखल करताना कायमच 12, 13, 14, 15, 17, 18, 21, 22, 23 खाली दाखल केली जाते. त्यातला सेक्शन 18 हा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की ज्या पत्नीला वाटत असेल की पती तिला फोन करून त्रास देईल, घरी येऊन त्रास देईल, तिची तर राहते येऊन त्रास देईल, तर त्यासाठी कोर्टातर्फे प्रथमदर्शनीच पहिल्या ऑर्डरमध्येच पतीला मज्जाव केला जातो. आणि त्यासाठी सेक्शन 18 हा पत्नीसाठी अनेक वेळा महत्त्वाचा ठरतो संरक्षण असल्याचा. नमस्कार. नवी मुंबई वाशी ऑफिसमधून सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ पार्ट क्रमांक 9 आहे डोमेस्टिक व्हायलन्सचा. यापूर्वीचे पार्ट सगळे शॉर्ट्समध्ये जाऊन नक्की पहा. पार्ट क्रमांक 9 हा कलम 19 बद्दल आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा जो हा पार्ट क्रमांक 9चा व्हिडिओ आहे तो सेक्शन 19 बद्दल आहे. त्या सेक्शन 19 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की स्त्रीला रेसिडन्स ऑर्डर मिळण्यासाठी, म्हणजे काय की तिला कुठंतरी राहण्याचं किंवा त्यासाठी 4 पैसे मिळण्याचं, पोटगी स्वरूपात मिळण्याचं, त्यासाठी काही तिला रक्कम मिळण्याची तजवीज या सेक्शनद्वारे केली गेली आहे. सेक्शन 23 मध्ये तिला पोटगीसाठी टाईप मिळतं, नुकसान भरपाई टाईप मिळतं. परंतु सेक्शन 19 मध्ये स्पेसिफिकली रेसिडन्स बद्दलचा मिळतं. तो सेक्शन 19 म्हणजे सेक्शन 19 द्वारे रेसिडन्स ऑर्डर. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट पार्ट क्रमांक 10 व्हिडिओ सेक्शन 20 बद्दल. सेक्शन 20 हा अतिशय महत्त्वाचा आहे स्त्रियांसाठी. पुरुषांनी, पतीने या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की कोणत्या सेक्शनमधून, कोणत्या सेक्शनचा फायदा घेऊन तुमच्या विरुद्ध ऑर्डर केल्या जातात हेच जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही लढणार कसं. परंतु त्यामुळे या सेक्शनचा दोघांनी नीट अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सेक्शन 20, याच सेक्शन 20 द्वारे तुमच्या विरुद्ध कायमची पोटगी देण्यात येते. मग त्यामध्ये तिचा अर्निंग लॉस केला असेल, मेडिकल एक्सपेन्सेस केला असेल. अर्निंग लॉस म्हणजे काय, समजा तिचं नोकरी करण्यापासून रोखलं असेल किंवा तिच्या नोकरीमधून मिळालेली रक्कम स्वतःला घेतली असेल किंवा तिला नोकरीमध्ये जाण्यास अडचण केली असेल, नोकरी सोडण्यास भाग पाडला असेल, मेडिकल एक्सपेन्सेस सांगायची गरज नाही, दवाखाना वगैरे वगैरे. तर असे जे काही तिला तोटे झाले असतील ते तोटे तिला परत फायद्यात कन्वर्ट करून घेण्यासाठी हा सेक्शन 20. नमस्कार. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट पार्ट क्रमांक 11 सेक्शन क्रमांक 21. सेक्शन क्रमांक 21 हा कुणाला लागू आहे, ज्यांना अपत्य आहे आणि अपत्य एका पार्टीकडे आहे. तर स्त्री किंवा पुरुष अपत्याला भेटण्यासंदर्भात किंवा ताब्यासंदर्भात, तात्पुरत्या ताब्यासंदर्भात या सेक्शनद्वारे मान्य न्यायालयामध्ये गुहार करू शकता, विनंती करू शकता. यामध्ये तुम्ही विनंती करू शकता, मुलाला भेटण्याची पती विनंती करू शकतो. पतीकडे ताबा असेल तर पत्नी जशी विनंती करू शकते. या सेक्शनचा अनेक वेळा दुरुपयोग होताना पण पाहिलेला आहे. कारण या सेक्शनद्वारे टेम्पररी कस्टडी म्हटलेलं आहे, परंतु अनेक वेळा मान्य न्यायालयांकडून स्त्रीला परमनंट कस्टडी या सेक्शनमधून केली जाते. मग गार्डियन्स ॲक्ट कशासाठी केलाय. पण असो, जे काय असेल ते असेल, पण सेक्शन 21 द्वारे मुलाची भेट घेण्याची ऑर्डर म्हणजे कस्टडी.